आज मी भरलेलं पापलेट बनवणार आहे, त्यासाठी 2 पापलेट घेतले। आता हे चांगली साफ केलं आहे, आतून असा चीर पाडला, इथं मसाला राहायला पाहिजे, इकडून पण चिरून पाडून घेतलाय। दोन्ही पापलेट तसेच करून घेतलं, पूर्ण ओके केले। याला आता मीठ लावून घेते मी चांगल्यापैकी, पूर्ण लागायला पाहिजे मीठ। कोकम पण 2 चमचे लावून ठेव, 5-10 मिनिटं ठेवून देणार असंच। पाच मिनिटं असंच ठेवून देते, मग मसाला भरते। आता पापलेट भरणार आहे, त्यासाठी साहित्य घेतलंय, पुदिना घेतलाय, ओली कोथिंबीर घेतली, 4-5 मिरच्या, लसूण, आलं आणि चिंच। आता याच्यामध्ये मीठ टाकते 1 चमचा आणि वाटण करून घेते जाडसर। आता ही चांगली घट्ट चटणी केली आहे, आता याच्यामध्ये भरून चांगलं भरून गच्च करायला पाहिजे, बाहेर आलं नाही पाहिजे। बऱ्यापैकी भरलेली आहे। मसाला पण लावून घेते जरा वरून। जरा आंबटच। मच्छीचा वर लावण्यासाठी साहित्य, रवा घेतलाय, मालवणी मसाला आणि तांदळाचं पीठ। आता हे सगळं मिक्स करून घेतलंय, आता या पापलेटला लावून घेते, चांगलं गच्च लावायला पाहिजे। दोन्ही पापलेटला लावून घेते। लावून झालेलं आहे माझं। आता 4 चमचे तेल टाकलंय, ते बऱ्यापैकी तापलेलं आहे, तर पापलेट एक सोडून घेते आतमध्ये। ते बारीक गॅसवरच ठेवणार, कारण चांगलं कुरकुरीत व्हायला पाहिजे। 5 मिनिटं असंच राहू दे बारीक गॅसवर, पडदीचे परतणार नाही, कारण मसाला निघून जाणार। आता ढाकण काढून घेते, बघते शिजली आहेत काय, झालेली आहेत बऱ्यापैकी। आता दोन्ही साईडने फ्राय झालेले आहे, आता यांना मी काढून घेते। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।